नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपले एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमीची घेऊन आलेलो आहे की रब्बी हंगामामधील बी बियाणेकरिता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। महाडीबीटीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। यामध्ये मोबाईलवर तुम्ही अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता। तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती कशा प्रकारे करू शकता, मी जशी माहिती पुढे सांगणार आहे तशा प्रकारे तुम्ही मोबाईलद्वारे पण अर्ज करू शकणार आहात। आणि मित्रांनो आपल्याला यामध्ये पेमेंट किती करावं लागणार आहे, यामध्ये शेवटची तारीख काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो लाईक बटन करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर होऊन जातो। तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो आपण मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, क्रोम ब्राउझर किंवा गुगल ओपन करायचे। तर आपल्याला मी इथं क्रोम ब्राउझर ओपन करतो। आपल्याकडे जे उपलब्ध ब्राउझर असेल ते ओपन करा। तर मी इथं सिम्पली क्रोम ब्राउझर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये असतं, तर ते इथं ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर मोबाईलची पण स्क्रीन आपल्यापुढे अशी दिसणार आहे आणि लॅपटॉपची पण अशी दिसणार आहे। तर आपल्याला इथं डेस्कटॉप साईट करून घ्यायचं। मोबाईलवरती जर तुम्ही करत असाल तर डेस्कटॉप साईट इथं आपल्याला एक दाखवल, तर त्यावर क्लिक करायचं तर आपल्या लॅपटॉपसाठी मोठी स्क्रीन होऊन जाईल आपल्या मोबाईलची। तर मोबाईलची स्क्रीन झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचंय, महाडीबीटी फार्मर असं आपल्याला सर्च करायचंय। काय करायचंय, महाडीबीटी फार्मर। तर अशा प्रकारे पाहू शकता आपल्याला जर हे टाइप करायचे येत नसेल किंवा आपल्याला नाव टाकून परत या लिंकवर जाता येत नसेल, तर डायरेक्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक आयकॉन दिलेलं असतं, त्यावर क्लिक करायचं। डायरेक्टली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट म्हणून मराठीमध्ये टाकलेलं आहे, त्यावर आपल्याला क्लिक करून डायरेक्टली आपण या वेबसाईटवर येऊ शकता। तर मी इथं पहा, तर आपण जे नाव टाकून जे लॉग इन करतंय, तिथे पहा नाव टाकल्यानंतर इथं वेबसाईट आपल्यापुढे भरपूर काही अशा वेबसाईट ओपन झाल्या। तर आपल्याला इथं आता वरती स्क्रॉल करायचं नाही, तर इथं पहिलीच वेबसाईट जी येणार आहे पहा, ॲप्लिकंट लॉग इन हिअर महाडीबीटी। तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड होईल। लोड झाल्यानंतर पहा वेबसाईट आपल्यापुढे ओपन झालेली आहे। तर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट या वेबसाईटची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपल्याला अगोदरच इथं सांगण्यात आलेलं आहे। तर इथं आपल्याला अशा प्रकारे ओपन झाली आहे। तर आता आपल्यापुढे काय जे 2 पर्याय जे उपलब्ध झालेत पहा, अर्जदार येथे लॉग इन करा। तर लॉग इन प्रकार जे आहे आपल्याला वापरकर्ता आयडी एक आहे आणि आधार नंबर आहे। आणि जे महत्त्वाचं ऑप्शन असतं, आता भरपूर शेतकऱ्यांनी यावर नोंदण्या केलेल्या आहेत, परंतु काही शेतकऱ्याचे नोंदणी राहिलेले आहेत। तर त्यांच्याकरता जी पहा इकडल्या कोपऱ्यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी, यावर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि नवीन नोंदणी इथं करायची आहे। तर त्यावरला व्हिडिओ अगोदरच बनवण्यात आलेला आहे, आपल्या चॅनलवर आपण चेक करून घेऊ शकता। तर आता सध्या ज्या शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे, म्हणजे नोंदणी तर भरपूर जणांची झालेली आहे, त्याकरता त्यांना काय करायचं, इथं पहा खालतीच एक ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन म्हणून, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, ज्या शेतकऱ्याची नोंदणी इथं झालेली आहे। तर यावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यापुढे अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला आहे। तर आपल्याला इथं लॉग इन प्रकार जे आहे निवडायचा आहे। वापरकर्ता आयडी तुम्हाला जर माहीत असेल, तर तुम्ही इथं ओ-टी-पी न घेता डायरेक्टली लॉग इन करू शकता, किंवा तुम्हाला आधारला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरला ओ-टी-पी घ्यायचा असेल, तर तुम्ही यावर क्लिक करून ओ-टी-पी पर्यायावर क्लिक किंवा बायोमेट्रिक जे आहे पर्याय निवडून तुम्ही इथे लॉग इन करू शकता। तर मी सध्या जे आहे, मला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जे आहे ते माहीत असल्यामुळे मी इथं जे आहे वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड इथं टाकून घेतो। मित्रांनो कॅप्चा जशाला तसा टाकायचा तुम्हाला, वापरकर्ता आयडी टाकायची, पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा जसा आहे तशाला तसा इथं आपल्याला टाकायचा आहे, किंवा तुम्ही सर्वात सोपा आधार नंबरवरून पण इथं लॉग इन करू शकता। तर मी इथं लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर आपलं पेज जे आहे रिफ्रेश होतो आणि पुढचं पेज आपलं इथं ओपन झालंय। तर पहा ओपन झालं इथं काय म्हणतंय, तुमचा जुना पासवर्ड चेंज करा, ओल्ड झालेला आहे। तर इथं आपल्याला पासवर्ड चेंज करायला सांगण्यात आलेलं आहे। तर इथं मी पासवर्ड चेंज करत नाहीये सध्या। तर आपल्याला काय करायचं, इथं अर्ज करायचा, मुख्य पोस्ट हे ऑप्शन आपल्याला वरतं ऑप्शन दिसतंय, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर पेज लोड होईल आणि आपलं पुढचं जे पेज आहे ते ओपन होणार आहे। थोडीशी वाट बघायची, तर पहा पुढचं पेज ओपन झालेलं आहे। आता मित्रांनो आपल्याला काय करायचंय, अर्ज करा इथं ऑप्शन दिसतं आपल्याला बघा, अर्ज करावर क्लिक करायचं आहे। अर्ज करावर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड होईल आणि पुढचे पेज जे आहे ओपन होईल। ओपन झाल्यानंतर पहा आता मेन जे ऑप्शन आपल्या पुढे ओपन झालेले आहे, तर इथं बरोबर पाहू शकता आपण, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, सुविधा, बियाणे, औषधे व खते। आपल्याला जे बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे, तर बियाणे, औषधे, खते, तर आपल्याला तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे। बाकीचे काय मी याबद्दल व्हिडिओ तर अगोदर बनवलेले आहेत, तर आपल्याला ज्या विषयासाठी व्हिडिओ बनवलाय तोच विषय आपल्याला डायरेक्टली घ्यायचा आहे। तर इथं पाहू शकता बियाणे, औषधे, खते आज जे दिसते आपल्याला,
बाबी निवडा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बाबी निवडा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे ओपन झालेला आहे अशा प्रकारे इंटरफेस. तर इथं तालुका ऑटोमॅटिकली येणार आहे, गाव ऑटोमॅटिकली येणार आहे, सर्वेक्षण क्रमांक ऑटोमॅटिकली इथं येणार आहे. किंवा मित्रांनो तुमचे जर इतर 2-3 गट नंबर जोडलेले असतील किंवा तुमचे 2 गावामध्ये जमीन असेल तर तुम्हाला इथं 2 गावं निवडायचं ऑप्शन येईल. ज्या गावामध्ये तुम्हाला टाकायचं त्या गावामध्ये तुम्ही इथं निवडू शकता आणि तुम्ही 2 जागेवर जरी जमीन असली तर तुम्ही एकाच गावातून तुम्ही अर्ज करू शकणार आहेत बियाण्यासाठी. तर मी इथे जे आहे गाव निवडलेलं आहे. परत इथं जे आहे गट नंबर 1च आहे शेतकऱ्याचा त्याकरता गट नंबर 1च आहे. परत इथं मुख्य घटक जे आहे ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. परत इथं बाब निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथं आपल्याला बियाणे निवडून घ्यायचे. पीक निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे. तरी मित्रांनो इथं महत्त्वाचं जे ऑप्शन आहे तर आता इथंच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला यामध्ये करडी पाहिजे असेल, तुमच्या गावानुसार इथं पिकं जी आहेत दाखवण्यात येणार आहे, बियाणे दाखवण्यात येणार आहेत. तर माझ्या गावासाठी इथं पहा करडी दाखवण्यात आलेली करडी, गहू, जवस, मोहरी, हरभरा. तर मेन जे ऑप्शन आहे मला अर्ज करायचा आहे हरभऱ्यासाठी. तर इथं हरभरा जे आहे भेटत असतं आमच्या इकडं. सोडत यादी हरभऱ्याची जास्त निघत असेल. त्याकरता मी इथं हरभरा टाकतो. हरभरा टाकल्यानंतर मित्रांनो पहा अनुदान हवे असलेली बाब जी आहे यावर क्लिक करतो आणि इथं 2 महत्त्वाचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. प्रामाणिक बियाण्याचे वितरण म्हणजे तुम्हाला 50% अनुदान देऊन जे आहे वितरण करण्यात येतं आणि पीक प्रात्यक्षिक म्हणजे याला 100% अनुदान जे आहे मिळतं मित्रांनो. तर तुम्हाला जे आहे दोन्हीपैकी कोणतं पाहिजे असेल, प्रामाणिक बियाण्याचे वितरणमध्ये जे काय नमुने असतील ते सरकारद्वारे आपल्याला नमुने देण्यात येतील, परंतु त्याची अर्धी किंमत ठेवण्यात येते आणि पीक प्रात्यक्षिक म्हणजे 100% अनुदान तुम्हाला काहीही पैसे द्यायची गरज नाहीये. तर इथं पीक प्रात्यक्षिकवर क्लिक करतो आणि 100% अनुदानावर मी इथं अर्ज करणार आहे. इथं वाहन काय आहे? वाहन निवडा. जुने वाहन, नवीन वाहन. तर वाहन निवडायला इथे सध्या नवीनच वाहन दाखवण्यात येते. त्याकरता मी जे आहे नवीन वाहनच ठेवतो आणि वाहन इथं आपल्याला आता निवडून घ्यायचे आहे. तर नवीन वाहनमधली जी आहे पाहू शकता आपण भरपूर वाहन इथं दाखवण्यात आलेले आहेत. जे आहे जे जी चॉईस आहे पीडी, एकेव्ही, कनक आहे. जे आहे आपल्याला जी कोणती आहे निवडायची. यामध्ये जी निवडली आपण इकडं पाहू शकता मित्रांनो, जे महत्त्वाचं ऑप्शन आहे पीक प्रात्यक्षिक जे निवडलं, यामध्ये जी निवडताना तुम्ही बॅग, ती बॅग तुम्हाला भेटू शकत नाही. जी बॅग उपलब्ध असते तीच बॅग इथं देणार आहे. तुम्ही यामध्ये कोणती बी टाकू शकता, ती बॅग येणार नाहीये. आणि परत तिथं पाहू शकता जे आहे प्रामाणिक बियाण्याचं निवडल्यानंतर पाहू शकता आता आपल्याला जिथं जुने आणि नवीन वाहन 2 पण ऑप्शन आलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर 50% अनुदानावर घ्यायचं असेल, तर तुम्हाला ऑप्शन इथं वाढण्यात आलेले आहेत. तिथे जुने वाहनावर क्लिक करून जे आहे ज्या की पाहू शकता 92-18 जे आपण बॅग वापरतो, सरासरी जास्त बॅग वापरतो त्या बॅग इथं उपलब्ध झालेल्या आहेत. तर तुम्हाला कोणती घ्यायची ते इथं बघू शकता. तर मला इथं 100% अनुदानावरच घ्यायचं आहे. तुम्हाला पण बॅग चांगल्या पाहिजे असेल, तर तुम्ही इथं 50% अनुदानावर पण जाऊ शकता. तर मी इथं पीक प्रात्यक्षिक केलेलं आहे 100% अनुदानावर. जे आहे वाण इथं मी निवडून घेतो. वाण निवडल्यानंतर जे आहे शेतकऱ्याचं जेवढे क्षेत्र आहे इथं पहा 60 दाखवण्यात आले, परंतु एकरभर असल्याशिवाय इथं धरत नाहीये. तर त्यांनी काय केलंय इथं 60 आहे, तर 60 पैकी इथं फक्त 40च इथं धरण्यात आलेलं आहे. 20 इथं पकडत नाहीये. डायरेक्टली इथं 40-40 पकडतं म्हणजे 1 एकरवर डायरेक्ट इथं धरण्यात येतं. तर 1 एकरला काय आहे प्रति किलो 30. तर म्हणजे आता इथं एक महत्त्वाचा ऑप्शन आहे मित्रांनो. तुम्ही आता जे मोफतमध्ये म्हणजे 100% अनुदानावर निवडलं तर तुम्हाला फक्त एकर भरासाठी एकच बॅग भेटणार आहे. म्हणजे एका शेतकऱ्याला किती पण त्याच्या नावावर शेत असलं तरी पण त्याचं एकच एकरसाठी एकच बॅग भेटणार आहे. आणि जर तुम्ही इथं पाहू शकता प्रामाणिक बियाण्याचं वितरण निवडल्यानंतर तुम्हाला इथं जे आहे वाण कोणतीही निवडा तुमच्या मनावर. वाण निवडल्यानंतर आपल्याला इथं जे आहे ऑप्शन भरपूर येणार आहे. जे शेतकऱ्याचं क्षेत्र जितकं असेल, किमान याची जी मर्यादा आहे 2 हेक्टरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही इथे 2 हेक्टर जे आहे निवडण्यात आलं तर तुम्हाला काय करायचे मित्रांनो, तुम्हाला जर जास्त बॅग घ्यायच्या असतील अर्ध्या किमतीवर, तर तुम्ही इथं जे आहे प्रामाणिक बियाणं निवडा आणि जी शेतकऱ्याची शेती कमी असेल, एकरभरच असेल, तर तुम्ही इथं जे आहे 100% अनुदानावर पण निवडू शकता. तर मी इथं शेतकऱ्याची शेती कमी असल्यामुळे जे आहे 100% अनुदानावर निवडत आहे. तरी मला एकच बॅग इथं अशी पण एकच बॅग भेटणार आहे आणि जी मोफतमध्ये येते ती पण एकच बॅग भेटणार आहे. त्याकरता मी इथं पीक प्रात्यक्षिक जे आहे निवडून घेतलेलं आहे. भरपूर शेतकरी यामध्येच जे आहेत काय निवडावं मोबाईलवर ऑप्शन भरताना कसं काय करायचं त्याकरता मी इथं जे आहे समजून जास्त सांगण्यात आलेलं आहे. थोडा व्हिडिओ इथं वाढवण्यात आलेला आहे. असं निवडल्यानंतर जतन करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे. खाली पाहू शकता. याच्यावर जतन केल्यावर
थोडंसं लोड होईल आणि पाहू शकता जे आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचा आहे का? यामध्ये जर तुम्हाला अजून अर्ज करायचा असेल तर तरी करू शकणार नाहीये तुम्ही. त्याकरता डायरेक्टली आपल्याला इथं नो करायचे. नो केल्यानंतर थोडंसं रिफ्रेश होईल आणि आपलं जे आहे मेन जे होम पेजवर इथं आलेलं आहे. तर पाहू शकतात आपल्याला जे आहे आपल्या पसंतीच्या बाबी या निवडण्यात झालेल्या असतील तर आपल्याला यावर क्लिक करायचे. अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर लोड होईल. पुढचं पेज आपल्या पुढे ओपन झालेलं आहे. आता इथं पहा या ऑप्शनवर क्लिक करायचे. ओके करायचे. ओके क्लिक केल्यानंतर इथं पहा ऑप्शन दिसतंय मित्रांनो, यावर आपल्याला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं विचारतंय की अनुदान बियाणे और औषध औषधे व खते वाटप जे आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर म्हणजे आता आपण जे निवडलंय ते सध्या हे आहे. जे आपण हरभऱ्याच्या बॅगसाठी ऑनलाईन केलंय तर ते यामध्ये आहे. तर आपल्याला काय करायचंय नंबर द्यायचे. ते इथे 1 नंबर याला देतो आणि 2 नंबर याला म्हणजे प्राधान्य. आता आपल्याला लागायचं काय ऑप्शन आहे सध्या तर अनुदान बियाणे आणि खते म्हणजे आपला हरभऱ्यासाठी. तर इथे 1 नंबर मी दिलेला आहे. 2 नंबर जे आहे इतर कोणताही तुम्ही अजून अर्ज केले असतील तर 1 नंबर आपल्याला द्यायचा आहे. आपण आता निवडलेल्या जे आहे प्राधान्य त्याला 1 नंबरचं द्यायचं आहे. निवडल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर थोडंसं रिफ्रेश होईल आणि आता आपल्याला जे आहे आपण जर अगोदरच इथं पेमेंट केलं असेल तर इथं पेमेंटचं ऑप्शन आपल्याला येणार नाहीये आणि मित्रांनो आपण जे मागील अर्ज काही भरले असतील तर त्याकरता आपल्याला एका वर्षामधून एकदाच पेमेंट करायचं ऑप्शन इथं येतं. तर सध्या इथं पहा आपला घटक घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे. तर इथं पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाहीये. तर त्याकरता ओके करतो. तुम्हाला जरी पेमेंटचं ऑप्शन इथं आलं तर आपल्याला डायरेक्टली फोनपेवरून पेमेंट करून घ्यायचंय. ₹23.60 पेमेंट इथं आपल्याला करावं लागणार आहे. तर इथं मला करावं लागणार नाहीये. त्याकरता मी इथं दाखवू शकत नाहीये. तर इथं ओके बटनावर क्लिक करतो. तुमचं पेमेंट झाल्यानंतर असंच तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. ओके करायचंय. रिफ्रेश होईल आता जे आहे आपल्याला अर्ज केलेल्या बाबीवर डायरेक्टली इथं आपल्याला रिडायरेक्ट केलेलं आहे. अर्जाची प्रलंबित फी राहिली असेल तुमच्या एखादबार फोनपेने पेमेंट करताना जे आहे फील्ड झाला असेल तर आपले अर्जची प्रलंबित फी यावर येईल आणि आपला अर्ज सक्सेसफुली झाला असेल तर छाननी अंतर्गत अर्जामध्ये येऊन जाईल. ते इथं पाहू शकता. अनुदानावर बियाणे, औषधे, खताचे वाटप, हरभरा पीक प्रात्यक्षिक, उच्च उत्पादन बियाणे, नवीन फुले क्रम जे निवडण्यात आलेलं आहे ते आलेलं इथं आहे. आता आपण अर्ज केलेला आहे. आपण स्वतः केला असेल तर आपल्या इथं पोहोच पावती जी आहे यावर क्लिक करायचे आणि ही पावती आपल्याला जी आहे जपून ठेवायची किंवा आपण कधीही पावती ही काढू शकतो. तर ही पावती मी इथं काढून शेतकऱ्याला प्रिंट करून देणार आहे. अशा प्रकारे आपण इथं अर्ज करू शकणार आहे. तर ही पावती आपल्याला इथं जपून ठेवायची आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण जे आहे महाडीबीटीमध्ये आपण स्वतः अर्ज करू शकता किंवा आपल्याला यामध्ये जमत नसेल तर आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आपण अर्ज करू शकणार आहे. तर मित्रांनो जे आहे अर्ज करून घ्या. यामध्ये लॉटरी पद्धती असते. आपल्याला लागलं तर बॅग लागून जातील हरभऱ्याची. तर मित्रांनो आपल्याला जे आहे बियाणे पेरण्यासाठी आपल्याला हे उपलब्ध होऊ शकतं. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो प्रत्येक वेळेस मी लाईक करा म्हणतो परंतु लाईक माझ्या व्हिडिओला जास्त करत नाही. त्याकरता आपल्याला प्रत्येकदा विनंती करतो की आपल्या व्हिडिओला लाईक करत जा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.